Welcome all of you. Myself, Professor Vikrant Palatsha. I welcome you all in the lecture of the business management. मी प्राध्यापक विक्रांत पालटशा या ठिकाणी बिझनेस मॅनेजमेंटच्या लेक्चरमध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो. सो वी आर स्टडिंग द युनिट नंबर 2 दॅट इज प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंग. आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 2 प्लॅनिंग अँड डिसिजन मेकिंगचा आपण अभ्यास करत आहोत. ऑलरेडी 2 lectures we have completed on the same topic. या टॉपिक वरचे 2 लेक्चर आपण कंप्लीट केलेले आहे. नाउ इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस द फर्दर पॉइंट्स ऑफ द युनिट नंबर 2. या लेक्चर मध्ये जे काही या युनिटशी संदर्भात पुढील मुद्दे आहेत त्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल we just have a quick recap what we have discussed and learned in the previous lecture. थोडक्यात आपण आढावा घेऊयात की मागील लेक्चर मध्ये नेमक्या कुठल्या मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला होता. सो इन द प्रीवियस लेक्चर वी हॅव लर्न द फॉर्म्स अँड टाइप्स ऑफ प्लॅनिंग. नियोजनाचे विविध प्रकार कुठले आहेत हे आपण गेल्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. देन स्टेप्स इन प्लॅनिंग, नियोजन प्रक्रियेतील विविध प्रकारचे टप्पे कुठले आहेत हे सुद्धा आपण मागील लेक्चर मध्ये अभ्यासलेलं होतं. अँड देन लिमिटेशन्स ऑफ प्लॅनिंग, नियोजनाच्या विविध मर्यादा कुठल्या हे आपण गेल्या लेक्चर मध्ये याचा आपण अभ्यास केलेला होता. ओके, सो दीज 3 पॉइंट्स वी हॅव स्टडीड इन द प्रीवियस लेक्चर. मागील लेक्चर मध्ये या 3 मुद्द्यांचा आपण अभ्यास केला होता. नाउ व्हॉट इज द लेक्चर अजेंडा फॉर टुडे. आजच्या लेक्चर मध्ये नेमका आपण कुठल्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत दॅट वी हॅव टू first of all discuss and then we will begin for the lecture. So first of all, forecasting. In today's lecture we are going to learn about the forecasting, its meaning as well as its definition. म्हणजे forecasting म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणत असतो पूर्वानुमान. म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि त्याची व्याख्या आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. देन forecasting techniques. There are several techniques of the forecasting, those we are going to learn today. त्या ठिकाणी फोरकास्टिंग चे टेक्निक्स म्हणजे काय, तंत्र म्हणजे पूर्वानुमानाची काही तंत्रे आहेत ती सुद्धा आपण त्या ठिकाणी सविस्तररित्या समजून घेणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये. अँड देन द लास्ट पॉइंट टुडे वी आर गोइंग टू स्टडी, इट इज द नीड ऑफ फोरकास्टिंग. म्हणजे फोरकास्टिंग किंवा पूर्वानुमानाची गरज का आहे हे सुद्धा आपण आजच्या लेक्चर मध्ये समजून घेणार आहोत. सो दिस 3 पॉइंट्स टुडे we are going to discuss in this lecture. हे 3 मुद्दे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. फोरकास्टिंग, टेक्निक्स ऑफ फोरकास्टिंग अँड नीड ऑफ फोरकास्टिंग. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर बिगिनिंग फ्रॉम द फर्स्ट पॉइंट दॅट इज द फोरकास्टिंग. फोरकास्टिंग मीन्स व्हॉट, मराठीत आपण त्याला काय म्हणत असतो, पूर्वानुमान. ओके, सो फोरकास्टिंग फर्स्ट ऑफ ऑल इट इज व्हॉट, इट इज द assumption about the future. Okay, what will be going to happen in the future, the assumption is made regarding that, it is called as the forecasting. म्हणजे भविष्यात काय होणार आहे, भविष्यात काय होण्याची शक्यता आहे याचा ज्या वेळेस अंदाज हा घेतला जात असतो त्याला काय म्हटलं जात असतं, पूर्वानुमान. ओके, सो whenever any kind of event that going to occur in the future, the assumption about that is find out, that is called as the forecasting. म्हणजे भविष्यात कुठल्या घटना घडणार आहे, कुठल्या घटना घडू शकतील, त्या घटनांचा परिणाम काय होण्याची शक्यता आहे याचा ज्या वेळेस एक ढोबळमानाने अंदाज हा घेतला जात असतो तर त्याच प्रक्रियेला काय म्हटलं जाणार आहे, त्याला म्हटलं जाणार आहे फोरकास्टिंग, पूर्वानुमान. ओके, सिस्टमॅटिक अटेम्प्ट टू प्रोब द फ्युचर बाय इन्फरन्स फ्रॉम द नोन फॅक्ट्स. फोरकास्टिंग इज व्हॉट, इट इज अ सिस्टमॅटिक attempt. It is just not the attempt that is directly made, but proper system is implemented for that, and according to that system the attempt is made to probe the future by inference from the known facts. That is also called as the
फोरकास्टिंग. आता फोरकास्टिंग हे काय आहे? हा एक प्रयत्न आहे. कशाचा प्रयत्न आहे? एक सिस्टमॅटिक म्हणजे काय, आपण एक रचनात्मक प्रयत्न म्हणू शकतो. म्हणजे एक फक्त ढोबळ प्रयत्न नाही, तर एक सिस्टमॅटिक प्रकारे, रचनात्मक प्रकारे केला जाणारा प्रयत्न आहे की ज्याच्या माध्यमाने भविष्याचा अंदाज हा घेतला जात असतो. भविष्यात काय होऊ शकतं हे जाणून घेतलं जात असतं बाय इन्फरन्स फ्रॉम द नोन फॅक्ट. म्हणजे भूतकाळात जे काही घडून गेलेलं आहे त्यावरनं जी काही माहिती प्राप्त झालेली असेल त्या माहितीच्या आधारे, त्या तथ्यांच्या आधारे भविष्यात काय होऊ शकतं, कुठल्या घटना घडू शकतात याच्याविषयी जो अंदाज व्यक्त केला जात असतो त्याला काय म्हटलं जाणार आहे? त्याला म्हटलं जाणार आहे फोरकास्टिंग. सो फोरकास्टिंग इट इज प्रॉपरली डन फ्रॉम द नोन फॅक्ट्स दोज आर ऑलरेडी ऑकर्ड इन द पास्ट and from the analyzing the past events according to the proper system, the attempt is made to probe the future, that is called as the forecasting. म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटना आणि तथ्यांच्या आधारे सिस्टमॅटिक पद्धतीने भविष्यात काय होऊ शकतं याचा जो काही अंदाज व्यक्त केलेला असेल त्याला काय म्हटलं जाणार आहे? फोरकास्टिंग. फॉर एक्झाम्पल, इन अ न्यूज वी आर रीडिंग दॅट इन महाराष्ट्र ऑन or in our country the second wave of the coronavirus COVID-19 will hit in the month of December and January. ओके, न्यूजपेपर मध्ये किंवा टीव्हीवर आपण काय बघतोय, वाचतोय सध्या की येणाऱ्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात COVID-19 कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. दिस इज व्हॉट? दिस इज फोरकास्टिंग. हा काय आहे? फोरकास्टिंग केलेलं आहे, पूर्वानुमान, अंदाज व्यक्त केलेला आहे. आता हा अंदाज कशाच्या माध्यमाने व्यक्त केलेला असेल बरं? फ्रॉम द नोन फॅक्ट्स ऑफ द पास्ट. म्हणजे भूतकाळात जे काही घडलेलं आहे त्याची जी काही तथ्य आहेत त्याच्यावरनं हा अंदाज व्यक्त केलाय. म्हणजे गेल्या 8 दिवसाची जर परिस्थिती आपण बघितली तर नक्कीच जी रुग्णसंख्या कमी झालेली होती ती परत वाढते. ओके, म्हणजे काय की हा भूतकाळीन घटनांचा डेटा आहे, याचा अभ्यास केला जातोय आणि मग त्या अभ्यासावरनं अशी शक्यता व्यक्त केलेली आहे की डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. म्हणजे काय? दिस इज द सिस्टमॅटिक अटेम्प्ट टू प्रोब द फ्युचर बाय इन्फरन्स फ्रॉम द नोन फॅक्ट. हा काय आहे? एक सिस्टमॅटिक अटेम्प्ट आहे की भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज घेण्याचा. आणि कशावरनं केला गेलेला आहे तो अटेम्प्ट? ज्या काही घटना भूतकाळात घडलेल्या आहेत. ओके, सो systematic attempt to probe the future by inference from known facts, it is the forecasting. Okay, the purpose is to provide management with information on which can base the planning decision. आता या फोरकास्टिंगचा हेतू काय आहे बरं? की मॅनेजमेंटला काही महत्वपूर्ण माहिती देणे की ज्या माहितीच्या आधारे जे नियोजन म्हणजे प्लॅनिंगच्या संदर्भातले जे काही निर्णय असतील, डिसिजन असतील ते व्यवस्थापनाला, मॅनेजमेंटला व्यवस्थितरित्या घेता येतील. What is the motive? What is the purpose of the forecasting? To provide the important information to the management with which the management can formulate the decisions regarding the planning. म्हणजे व्यवस्थापनाला जे नियोजन करायचं आहे त्या नियोजनाशी संबंधित जे काही निर्णय असतील ते निर्णय व्यवस्थापनाला योग्यरित्या घेता यावे, योग्य निर्णय घेता यावे यासाठी फोरकास्टिंग केलं जाणार आहे. हा त्यामागील हेतू आहे. ओके, सो इट इज द पर्पज बिहाइंड द फोरकास्टिंग. अंडरस्टूड? नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द डेफिनेशन ऑफ द फोरकास्टिंग दॅट इज गिवन बाय C.E. साल्टन. आता या ठिकाणी आपण व्याख्या बघणार आहोत फोरकास्टिंगची, जी कोणी मांडलेली आहे? C.E. साल्टन यांनी मांडलेली आहे. व्हॉट इज द डेफिनेशन गिवन बाय द C.E. साल्टन? नाव forecasting is the calculation of probable events to provide against future. Against same. What? Forecasting is what? It is one of the kind of calculation. And that calculation is related to the probable events
दोज विल ऑकर इन द फ्युचर. आता सी सॅल्टन काय म्हणतात की सी सॅल्टन म्हणतात की फोरकास्टिंग हे कॅल्क्युलेशन आहे. कशाचं कॅल्क्युलेशन आहे बरं? प्रोबेबल इव्हेंट्स. प्रोबेबल इव्हेंट्स म्हणजे काय की भविष्यात काय घटना घडू शकतात याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते फोरकास्टिंग आहे. ओके. देन सेकंड पार्ट ऑफ दिस डेफिनेशन, it therefore involves a look ahead in business and of idea at predetermination of events and their financial implication as in the case of budgeting. म्हणजे थोडक्यात फोरकास्टिंग काय आहे की बिझनेसच्या भविष्यात डोकावून बघण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे बिझनेसच्या भविष्यात कुठल्या घटना घडून येणार आहेत त्याचं प्री डिटर्मिनेशन करणं आणि मग त्यासाठी बिझनेसला कशा प्रकारे फायनान्शियल इम्प्लिकेशन्स म्हणजे कशा प्रकारे आर्थिक नियोजनाची गरज असेल ऍज इन द केस ऑफ बजेट आणि त्यानुसार बजेट हे कसं केलं जाईल या सर्व घटनांचा अंदाज व्यक्त करणे, अंदाज घेणे म्हणजेच काय, दॅट इज कॉल्ड ॲज अ फोरकास्टिंग. त्यालाच काय म्हटलं जाणार आहे? पूर्वानुमान. ओके. सो फ्रॉम दिस वी कॅन सम अप द फोरकास्टिंग. The forecasting is the attempt to probe the future, the events occurred in the future, and according to that, the predetermination of event is predicted. That is called as the forecasting. म्हणजे फोरकास्टिंग म्हणजे काय? भविष्य जाणून घेणे आणि भविष्यात नेमक्या कुठल्या घटना घडून येणार आहेत त्या घटनांचा अंदाज व्यक्त करणे आणि त्याद्वारे नियोजनास हातभार लावणे म्हणजेच काय? फोरकास्टिंग म्हणजेच पूर्वानुमान. ओके. अंडरस्टूड? एनी डाउट, एनी डिफिकल्टी? एव्हरीवन अंडरस्टूड द मीनिंग ऍज वेल ऍज द डेफिनेशन ऑफ द फोरकास्टिंग? प्रत्येकाला समजलंय का? येस सर. If you have any doubt, you can unmute yourself and you can ask me. Any doubt, any difficulty? नो सर. No, sir. So shall we move ahead? पुढचा मुद्दा बघूयात आपण, अभ्यासूयात पुढचा मुद्दा. ओके. नाउ वी आर मूविंग अहेड टू द नेक्स्ट पॉइंट. पुढचा पॉइंट आपण बघूयात. नाउ द नेक्स्ट पॉइंट, इट इज द फोरकास्टिंग टेक्निक्स. पूर्वानुमानाची तंत्रे. ओके. So in the definition, what we have discussed, forecasting, it is the assumption about the future events. आता जी व्याख्या, आता जो अर्थ आपण जाणून घेतलेला आहे फोरकास्टिंगचा, त्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे की भविष्याविषयी, भविष्यात ज्या काही घटना घडणार आहेत त्याचा अंदाज व्यक्त करणे म्हणजे फोरकास्टिंग. सो फॉर दॅट, टू प्रोब द फ्युचर, to make the assumption about the future, several techniques are implemented and according to that forecasting is done. म्हणजे भविष्यात नेमकं काय घडणार आहे, कशा प्रकारे घडणार आहे, कुठल्या घटना घडू शकतात, त्याचा परिणाम काय होऊ शकतो याचा ज्या वेळेस अंदाज घेतला जाणार आहे तर त्या ठिकाणी काही टेक्निक्स आहेत, त्या टेक्निकचा उपयोग त्या ठिकाणी केला जाईल आणि मग या टेक्निकच्या माध्यमाने फोरकास्टिंग केलं जाणार आहे. Which techniques are there? Now those we have to discuss in this point. आता त्या ठिकाणी नेमके कुठले टेक्निक्स आहेत, कुठले तंत्र त्या ठिकाणी आहेत ते आपण या मुद्द्यामध्ये अभ्यासणार आहोत. ओके. सो देर आर द फोरकास्टिंग टेक्निक्स. आता पूर्वानुमानाची तंत्रे वन बाय वन वी आर गोइंग टू डिस्कस. एक एक करून आपण ते बघूयात की कुठल्या प्रकारचे टेक्निक्स त्या ठिकाणी आहेत, तंत्र त्या ठिकाणी. सो नंबर 1, हिस्टॉरिकल एनॉलॉजी मेथड. त्याला मराठीत आपण म्हणत असतो ऐतिहासिक साम्य पद्धती, हिस्टॉरिकल एनॉलॉजी मेथड. इन द डेफिनेशन वी डिस्कस दॅट फोरकास्टिंग इट इज इन्फरन्स ऑफ द पास्ट इव्हेंट. आपण आता जी व्याख्या बघितली, आपण जो अर्थ आता जाणून घेतला, त्यामध्ये आपण काय डिस्कस केलं बरं? कशाच्या माध्यमाने अंदाज व्यक्त केला जाणार आहे? ज्या घटना भूतकाळात, पास्ट मध्ये घडून गेलेल्या आहेत, द इव्हेंट्स दोज ऑकर्ड इन द पास्ट, फ्रॉम दॅट द फोरकास्टिंग इज मेड. म्हणजे ज्या घटना भूतकाळात घडून गेलेल्या आहेत त्या घटनांचा अभ्यास करून भविष्यात काय होईल याचा अंदाज व्यक्त केला जाणार आहे, याविषयी फोरकास्टिंग केलं जाणार आहे. अँड फॉर दॅट द मेथड इज यूज, दॅट मेथड इज कॉल्ड ॲज द historical analogy method. Under this method, the historical events, historical data that is analyzed
अँड अकॉर्डिंग टू दॅट द फोरकास्टिंग इज प्रिपेअर्ड अबाउट द फ्युचर इव्हेंट्स. आता ही पद्धती जी आहे, हे टेक्निक जे आहे, या टेक्निक मध्ये, या तंत्रामध्ये काय केलं जातं बरं, की भूतकाळात म्हणजे इतिहासात ज्या काही घटना घडलेल्या असतील त्या घटनांचा अभ्यास केला जातो आणि मग त्याच्या माध्यमाने, त्या अभ्यासाच्या माध्यमाने भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज हा व्यक्त केला जात असतो. फॉर एक्झाम्पल, जसं मी आता आपल्याला सांगितलं की वेळोवेळी परत परत अंदाज असा व्यक्त केला जात आहे की येणाऱ्या डिसेंबर आणि जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. हा अंदाज आहे, हा फक्त काय अंदाज आहे, फोरकास्टिंग आहे. हे अॅक्युरेट आहे का, असंच होईल असं आहे का, नाही, हा फक्त अंदाज आहे. कशाच्या माध्यमाने व्यक्त केलाय अंदाज? आता आपल्या भूतकाळात काय घडलेलं आहे की रुग्णसंख्या वाढली, ती कमी झाली आणि परत गेल्या 8-10 दिवसांपासून वाढायला लागली. म्हणजे हा काय आहे, दिस इज द स्टडी ऑफ द हिस्टॉरिकल इव्हेंट्स. म्हणजे भूतकाळात जे काही घडलं आहे त्याचा अभ्यास आहे आणि मग त्या अभ्यासावरनं भविष्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. देअरफॉर इट इज द historical analogy method in that the past events are assessed and accordingly the future forecasting is prepared. म्हणजे या ठिकाणी भूतकाळात काय घडून गेलेलं आहे त्याचा अभ्यास केला जातो आणि मग त्या माध्यमाने भविष्यात कुठल्या घटना घडू शकतात त्याचा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जातो. सो देअरफॉर इट इज द फर्स्ट टेक्निक. देन सेकंड वन, इट इज द सर्वे मेथड, सर्वेक्षण पद्धती. ओके, सर्वे मेथड, दिस मेथड इज ऑल्सो अ व्हेरी पॉप्युलर, अ व्हेरी इम्पॉर्टंट मेथड फॉर द फोरकास्टिंग. म्हणजे फोरकास्टिंग करण्यासाठी, अंदाज व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी सर्वेक्षण पद्धती, सर्वे मेथडचा सुद्धा या ठिकाणी उपयोग केला जात असतो. रादर इट इज द व्हेरी पॉप्युलर मेथड ऑफ द फोरकास्टिंग. फोरकास्टिंगची अतिशय लोकप्रिय पद्धती आहे सर्वे मेथड, सर्वेक्षण पद्धती. इन दिस मेथड द सर्वे इज कंडक्टेड and whatever the information got from this survey that will be utilized and analyzed for the future forecasting. तर या ठिकाणी काय केलं जातं, सर्वेक्षण केलं जातं आणि या सर्वेक्षणाच्या माध्यमाने जी काही माहिती मिळालेली असेल त्याचं विश्लेषण केलं जातं आणि मग या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी फोरकास्टिंग हे केलं जात असतं. अगेन सेम एक्झाम्पल आय एम गिव्हिंग. आवर महाराष्ट्र government implemented the survey method माझी कुटुंब माझी जबाबदारी during the COVID-19 pandemic. They have conducted the survey and right now they have the medical data more than 12 crore people with them, and with this now they can forecast about the future COVID-19 situation. That is the सर्वे मेथड. परत तेच कोरोनाशी, कोविड-19 संदर्भातलं उदाहरण तुमच्या समोर मांडतो. आपल्या महाराष्ट्र सरकारने माझी कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेतली. त्यानुसार त्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं, सर्वे केलं आणि त्यांच्या हातात जवळपास आता 12 कोटीपेक्षा जास्त लोकांचा डेटा त्यांच्याकडे आहे. सर्वे त्यांनी केलेला आहे आणि मग या सर्वे मधनं जी काही माहिती त्यांना मिळालेली आहे त्या माहितीचा उपयोग कोरोनाची पुढची भविष्यकालीन परिस्थिती काय असेल त्याच्याविषयी अंदाज व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार आहे. सो अंडर द सर्वे मेथड द सर्वे इज डन, द इन्फॉर्मेशन इज गॅदर्ड फ्रॉम दॅट अँड देन द फोरकास्टिंग इज मेड. तर या ठिकाणी सर्वेक्षण केलं जातं, त्यापासून माहिती प्राप्त करून घेतली जाते आणि मग त्या माहितीच्या आधारे भविष्यात काय होऊ शकतं याचा अंदाज हा व्यक्त केला जातो. ओके, द नेक्स्ट मेथड इट इज द ओपिनियन पोल, लोकमताचा कल आजमावणे. ओके, टू प्रोब द फ्युचर, टू फोरकास्ट द ओपिनियन पोल इज कंडक्टेड फ्रॉम द सेव्हरल पीपल and then according to this opinion poll the information that is gathered, that information will be utilized for the forecasting. ओके, तर या ठिकाणी काय केलं जातं, काही लोकांचा ओपिनियन पोल घेतला जातो म्हणजे लोकमत. म्हणजे
त्या ठिकाणी काही लोकांना आव्हान केलं जातं की यावर तुमचं मत काय ते मांडा, तुमचं ओपिनियन काय मांडा, तुमचं ओपिनियन पोल काय आहे ते आम्हाला सांगा, आणि मग त्याच्यावरनं जी काही माहिती मिळणार आहे त्या माहितीच्या आधारे मग त्या ठिकाणी फोरकास्टिंग केलं जात असतं, पूर्वानुमान केला जात असतो, अंदाज हा व्यक्त केला जात असतो. आपण बऱ्याचदा टीव्हीवर बघतो की एखादा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला सांगितला जातो, मग त्याविषयी तुम्हाला म्हटलं जातं यावर तुम्ही यस किंवा नो या स्वरूपात तुमचं मत नोंदवा, तुमचा ओपिनियन नोंदवा, आणि मग त्याच्यापासून जी काही माहिती मिळालेली असेल त्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी अंदाज हा व्यक्त केला जात असतो, पूर्वानुमान त्या ठिकाणी व्यक्त केला जात असतो. So therefore it is the opinion poll. Now next one, business barometers. Okay, business barometers is also called as the index method. या ठिकाणी पुढचे जे तंत्र आहे ते आहे बिझनेस बॅरोमीटर्स म्हणजे इंडेक्स. त्याला इंडेक्स मेथड सुद्धा म्हटलं जातं, त्याला निर्देशांक पद्धती सुद्धा म्हटलं जात असतं. ओके, सो द प्रॉपर इंडेक्स इज फाइंड आउट from the events those occurred in the past as well as in the present, and accordingly the data is collected and from that the forecasting is made. That is called as the business parameters or index method. या ठिकाणी काय केलं जातं, इंडेक्स मेथडचा उपयोग करून, इंडेक्स मेथड म्हणजे काय, बार चार्ट. जसं तुम्ही स्टॅटिस्टिक्सचा मे बी जर अभ्यास केलेला असेल तर एक ग्राफ असतो किंवा काही बार चार्ट असतात, तो कमी जास्त होत जातो, म्हणजेच त्याला काय म्हटलं जात असतं, इंडेक्स. आता तो कमी जास्त का होत जातो की भूतकाळात आणि वर्तमान काळात काय घटना घडत आहेत त्याचा एक निर्देशांक तयार केला जातो, आणि मग त्या निर्देशांकाच्या माध्यमाने त्या ठिकाणी भविष्याचा वेध घेण्याचा म्हणजे फोरकास्टिंग करण्याचा प्रयत्न केला जात असतो. इंडेक्स मेथड, बिझनेस बॅरोमीटर, दिस ऑलवेज यूज्ड, इट इज ऑलवेज यूज वेअर इन द शेअर मार्केट. म्हणजे शेअर मार्केटचा जर तुम्ही विचार केला तर शेअर मार्केटमध्ये आपण बघतो न्यूज मध्ये एक ग्राफ दाखवला जातो, तो वर खाली होतोय, म्हणजे तो काय आहे, तो इंडेक्स मेथडचा तो एक भाग आहे, बिझनेस पॅरामीटरचा भाग आहे, आणि त्यानुसार मग अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जात असतो. देन नेक्स्ट वन इज अ टाइम सिरीज अनालिसिस, समय सारणी विश्लेषण. इट इज दिस मेथड इज नियर अबाउट सेम एज पर द हिस्टॉलॉजिकल एनालॉजी मेथड. The events those occurred in the past, according to that the time series is prepared and that time series is analyzed, information is gathered from that and that will be utilized for the forecasting. आता टाइम सिरीज अनालिसिस ही जी पद्धती आहे ही जवळपास जी पहिली पद्धती आपण अभ्यासली हिस्टॉरिकल एनालॉजी मेथड त्याच्याशी मिळती जुळती आहे. म्हणजे भविष्यात वेगवेगळ्या वेळेला कुठल्या घटना घडलेल्या आहेत त्या वेळेनुसार एक टाइम सिरीज तयार केली जाते, आणि मग या टाइम सिरीजचं अनालिसिस केलं जात असतं, आणि मग त्याच्या माध्यमाने या ठिकाणी फोरकास्टिंगचा प्रयत्न हा केला जात असतो. ओके, and then the last method is there, it is the statistical method. Now it is a very common, very popular, very simple method of the forecasting. The statistical information, the numerical information is collected, that information is analyzed and according to that forecasting is made. स्टॅटिस्टिकल मेथड म्हणजे सांख्यिकीय पद्धती, अत्यंत सोपी, अत्यंत लोकप्रिय पद्धती आहे कशाची, फोरकास्टिंगची, की ज्याच्या माध्यमाने फोरकास्टिंग हे केलं जात असतं, पूर्वानुमान हा केला जात असतो. म्हणजे जे काही न्यूमेरिकल डेटा अवेलेबल असेल, जो काही स्टॅटिस्टिकल डेटा या ठिकाणी अवेलेबल असेल, तो स्टॅटिस्टिकल डेटा या ठिकाणी काय केला जातो, अनालाइज केला जातो, आणि मग त्या स्टॅटिस्टिकल डेटाच्या माध्यमाने फोरकास्टिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. फॉर एक्झाम्पल, आता आपण लक्षात घेऊयात. नाउ आय एम कंडक्टिंग टुडेज लेक्चर. आता मी आजचं लेक्चर घेतोय, तर या ठिकाणी जवळपास 68 स्टुडंट मला उपस्थित दिसत आहेत. जर मला फोरकास्टिंग करायचं असेल की उद्या किती स्टुडंट त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतात, तर मी आजचा अटेंडन्स जो आहे तो ग्राह्य धरेल. म्हणजे आज 68 मुली आहेत, तर मी असा अंदाज घेऊ शकतो, हो ठीक आहे, उद्या 60 ते 80च्या दरम्यान विद्यार्थिनी
लेक्चरला उपस्थित राहू शकता. कशावरनं घेतला मी हा अंदाज? फ्रॉम द स्टॅटिस्टिकल मेथड, बिकॉज आय हॅव युअर अटेंडन्स इन नंबर. ओके, तर अशा प्रकारे न्यूमेरिकल माहिती त्या ठिकाणी गोळा केली जाते, सांख्यिकीय माहिती त्या ठिकाणी गोळा केली जात असते आणि मग त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी अंदाज हा व्यक्त केला जात असतो. देअरफॉर these are the several techniques according to which the forecasting is made. या ठिकाणी हे विविध तंत्र आहेत. टोटल 6 टेक्निक्स वी हॅव डिस्कस. अकॉर्डिंग टू दिस फोरकास्टिंग इज मेड. या ठिकाणी एकूण 6 तंत्रांचा आपण टेक्निकचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. याच्या माध्यमाने या ठिकाणी फोरकास्टिंग केली जाते. हिस्टॉरिकल एनॉलॉजी मेथड नंबर 1, नंबर 2 सर्वे मेथड, नंबर 3 ओपिनियन पोल मेथड, number 4 business barometers or index method, number 5 time series analysis, and number 6 statistical method. Okay, these are the 6 techniques. Everyone understood? Any doubt, any difficulty in this? If you have, you can unmute yourself. कुणाला काही शंका आहे यामध्ये? कुणाला काही डाऊट आहे? सर, यस, बिझनेस बॅरोमीटर हे परत एक्सप्लेन कराल का? नो प्रॉब्लेम. Business barometers, that is called as the index method. Okay, so under this the index point is find out. Index point is find out with the help of the past event, those occurred, present scenario that is there. Both the way the analysis is done, the information is gathered, and according to that the index point is find out and accordingly the forecasting is made. आता थोडक्यात बिझनेस बॅरोमीटर्स और इंडेक्स मेथड, त्याला निर्देशांक पद्धती असं म्हटलं जातं मराठीमध्ये. यामध्ये काय केलं जातं की भूतकाळात काय घडलेलं आहे त्याचप्रमाणे वर्तमान काळात काय घडत आहे, म्हणजे कुठल्या घटना भूतकाळात घडल्या, कुठल्या घटना वर्तमान काळात घडत आहेत, या दोघांचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार इंडेक्स तयार केली जात असते. फॉर एक्झाम्पल शेअर मार्केट, मी शेअर मार्केट विषयी सांगितलं तुम्हाला. एखादा शेअर आहे त्याची भूतकाळात किंमत किती होती, भविष्य म्हणजे वर्तमान काळात म्हणजे चालू किंमत किती आहे, आणि नंतर भविष्य काळात त्याची किंमत किती होईल, म्हणजे वाढ होईल की घट होईल, याचा एक इंडेक्स तयार केला जातो, इंडेक्स पॉइंट. आणि मग त्यानुसार जी माहिती प्राप्त करून घेतलेली असते ती माहिती विश्लेषित केली जाते, अनालाइज केली जाते आणि मग त्यावरनं फोरकास्टिंग हे केलं जात असतं. याला बिझनेस बॅरोमीटर्स किंवा इंडेक्स मेथड म्हणजे निर्देशांक पद्धती असं म्हटलं जातं. ओके, अंडरस्टूड नाउ? येस सर. ओके, अगेन एनीवन हॅव्हिंग एनी डाऊट? If not, then we will move ahead to the next point. Okay, now we are going to study the next point. It is need of forecasting. आता त्या ठिकाणी फोरकास्टिंग ची गरज का आहे? Also there are several points, from that we can identify why there is a need of forecasting. त्या ठिकाणी काही मुद्दे आहेत त्यांचा आपण अभ्यास करूयात आणि मग आपल्याला कळून येईल की फोरकास्टिंग का आवश्यक आहे. सो नंबर 1, इम्पॉर्टंट इन प्लॅनिंग. Planning is regarding what? Planning is regarding the future events. And how can we find out what will happen in the future? With the help of the forecasting. Therefore, to make the proper plan, to design the proper plan, forecasting is necessary. Planning म्हणजे काय? नियोजन. आणि नियोजन कशाच्या संदर्भात केलं जातं? भविष्याच्या संदर्भात. भविष्यात काय घडणार आहे, कशा प्रकारे घडणार आहे हे आपण कसं समजून घेऊ शकतो, तर ते फोरकास्टिंगच्या माध्यमाने समजून घेऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत फोरकास्टिंग केलं जाणार नाही तोपर्यंत प्लॅनिंग होऊ शकत नाही. त्यामुळे नियोजनासाठी फोरकास्टिंगची आवश्यकता आहे, फोरकास्टिंगची गरज आहे. ओके, देन सेकंड पॉइंट, एक्झॅक्टनेस इन मॅनेजरियल डिसिजन्स. ओके, proper managerial decisions always important for the business success. If the decisions are accurate, then there will be the success for the business. If inaccurate decisions are there, number of problems will be created in the future. And therefore, if the business wants a proper decision, at that time forecasting is necessary. म्हणजे जे निर्णय व्यवस्थापनाकडनं घेतले जाणार आहे ते योग्य आणि अचूक असायला हवे, बरोबर असायला हवे. पण अचूक आणि बरोबर निर्णय केव्हा घेता येतील? ज्या वेळेस व्यवस्थापनाजवळ योग्य माहिती उपलब्ध असेल. आणि योग्य माहिती कशाच्या माध्यमाने उपलब्ध होऊ शकते व्यवस्थापनाला?
तर ती उपलब्ध होत असते फोरकास्टिंगच्या माध्यमाने. त्यामुळे अचूक निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी फोरकास्टिंगची गरज आहे, आवश्यकता आहे. ओके. द नेक्स्ट वन, युनिटी इन ऍक्शन. इट इज नेसेसरी फॉर एव्हरी मॅनेजमेंट. All the action should be complete in a unique way, as well as all the action should be completed within the time. Therefore, it is necessary for every organization, every management, that they have to maintain unity in their action, and it is possible with the help of the forecasting, and therefore forecasting is necessary. प्रत्येक व्यवस्थापनाला, प्रत्येक व्यवसायाला काय आवश्यक आहे की ज्या कृती व्यवसाय किंवा व्यवस्थापनामार्फत केल्या जाणार आहे त्या एकाच पद्धतीने एकाच वेळी केल्या जायला हव्यात. जर एकाच पद्धतीने एकाच वेळेस सर्व ऍक्शन कृती केल्या जात असतील तर वेळेत त्या पूर्ण होणार आहे, आणि जर वेळेत पूर्ण होत असतील ऍक्शन तरच त्या परिणामकारक ठरतील. आणि त्यामुळे सर्व ऍक्शन वेळेत पूर्ण होण्यासाठी कशाची आवश्यकता असेल? अंदाजाची आवश्यकता असेल, फोरकास्टिंगची आवश्यकता असेल. त्यामुळे फोरकास्टिंग या ठिकाणी आवश्यक आहे. द नेक्स्ट वन, कोऑर्डिनेशन इज डेव्हलप. विथ द हेल्प ऑफ द फोरकास्टिंग द ऍक्टिव्हिटीज आर कोऑर्डिनेट विथ ईच अदर, अँड देअर फॉर दॅट द फोरकास्टिंग इज नेसेसरी. आताच मी म्हटलं की विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आहेत, पण त्या सर्व ऍक्टिव्हिटीमध्ये समन्वय साधणं, कोऑर्डिनेशन निर्माण करणं हे आवश्यक आहे. आणि ते कशामुळे साध्य होऊ शकतं? ते फोरकास्टिंगमुळे साध्य होऊ शकतं. योग्य प्रकारची माहिती जर हातात असेल तर त्या माहितीच्या आधारे समन्वय साधणं त्या ठिकाणी शक्य होणार आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी फोरकास्टिंगची गरज आहे. द नेक्स्ट वन, कंट्रोल इज फॅसिलिटेटेड. विथ द हेल्प ऑफ द फोरकास्टिंग, business, they can find out what will going to happen in the future, and with that they can control their activity, and for that forecasting is necessary. व्यवसायाला आपल्या कृतीवर नियंत्रण केव्हा ठेवता येऊ शकतं? ज्या वेळेस त्यांना माहित असेल की भविष्यात काय होणार आहे, भविष्यात कुठल्या प्रकारची कृती कशा प्रकारे करायची आहे, हे जर त्यांना वर्तमान काळात माहिती असेल तर ते आपल्या सर्व ऍक्टिव्हिटी, सर्व कृतींवर नियंत्रण ठेवू शकतात. आणि मग त्यासाठी कशाची गरज भासणार आहे? फोरकास्टिंगची गरज. अँड द लास्ट पॉइंट, इट कंट्रीब्युट्स टू बिझनेस सक्सेस. विथ द हेल्प ऑफ द forecasting, proper planning is done, proper managerial decision should be taken, coordination will be developed, and with that 100% success will be there for all business activity. That's why it contributes to business success. फोरकास्टिंग मुळे, पूर्वानुमानामुळे काय साध्य होऊ शकणार आहे? योग्य प्रकारचं नियोजन केलं जाईल, अचूक निर्णय त्या ठिकाणी घेतले जातील, सर्व ऍक्टिव्हिटी ज्या असतील त्यामध्ये समन्वय त्या ठिकाणी साधला जाईल, आणि हे सर्व ज्या वेळेस व्यवस्थितरित्या होईल तर आपोआप त्या ठिकाणी बिझनेसला यश प्राप्त होणार आहे, बिझनेस हा सक्सेसफुल होणार आहे. तर विथ द हेल्प ऑफ दिस 6 पॉइंट वी कॅन हायलाइट द नीड ऑफ द फोरकास्टिंग. आता हे जे 6 मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे, याच्या माध्यमाने या ठिकाणी फोरकास्टिंगची आवश्यकता का आहे किंवा फोरकास्टिंगची गरज त्या ठिकाणी का आहे हे आपण या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. अंडरस्टूड? नाउ एनी डाउट, एनी डिफिकल्टी in this point? If anyone has any difficulty, you can unmute yourself. Okay? No doubt, no difficulty. So now in the next lecture we are going to study the 3 more points of this unit. Decision making म्हणजे काय? निर्णय घेणे, टाइप्स ऑफ डिसिजन, निर्णयाचे विविध प्रकार, अँड स्टेप्स इन डिसिजन मेकिंग. निर्णय प्रक्रियेतील विविध टप्पे, हे 3 मुद्दे आपण पुढच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत. सो फॉर दिस लेक्चर वी स्टॉप हियर, अँड these points we will study in the